मनाला खूप मोठा आनंद होतोय. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 खऱ्या अर्थाने ह्या निवडणुका वर्षानुवर्ष लांबत गेल्या, पण आज एक दिवस त्यासाठी जो सोन्यासारखा उगवलाय आणि सोन्यासारखा माणूस आज आपल्या गावाच्या प्रवेशद्वारावर आला. आज आपल्या वेशीतून आज तो धर्मवीर संभाजीराजांच्या दर्शनासाठी आला. त्यांच्यासोबत पंचायत समितीचे 2 शिलेदार सुद्धा आपल्या गावात आले. प्रथमतः मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि तुम्हाला एकच शब्द देतो. 15-20 वर्ष झाली या ग्रामपंचायतीवरती ज्यांचं सत्ता आहे त्यांच्याकडून एकही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे. भरपूर असे काही अवांतरित प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची सोडवण करण्यासाठी आज आपल्याला तुमची अपेक्षा आहे. सत्तेत बदल झाला पाहिजे. सत्तेत तर बदल होईल नाही होईल हा भाग पुढचा, पण जी आज निवडणूक लागलेली आहे त्याच्यासाठी आम्ही एक या प्रेरणादायी स्थळावरती उभे आहोत. त्यांची प्रेरणा एकच आहे की धर्मवीर संभाजीराजांनी त्यांच्या वय वर्षामध्ये जेवढं त्यांचं आयुष्य लाभलं त्याच्यामध्ये एकही लढाई ते हरलेले नाही. हीच प्रेरणा आम्ही आज विकास नानांना आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना देणार आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही मावळे म्हणून या ठिकाणी लढणार. आणि खऱ्या अर्थानं जर सांगायचं झालं तर मी केंदूर पाबळ या ठिकाणी आमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांना संपर्क केला आणि म्हटलं कसं काय वातावरण बाबा तुमच्याकडं, नानांच्या बाबतीत वातावरण कसं आहे, आमच्याकडे असं आहे तर तुमच्याकडे कसं आहे. तर त्यांनी सांगितलं जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नव्हता तोपर्यंत आम्ही आमच्या डोक्यात एकच होतं, पण आज जेव्हा विकास नानांचं नाव आमच्या डोळ्यासमोर आलं तेव्हापासून आम्हाला एकच नाव दिसतं, कारण ते नाव म्हणजे सोन्यासारखं आहे आणि ते सोनंच आहे. ते सोनं म्हणजे विकास नाना. तर त्यांना मी नंतर म्हटलं सोनं आहे, तर म्हटलं आम्हाला सोन्याची गरज नाही. म्हटलं का, तर म्हटलं नाना हे आमच्यासाठी परीस आहे आणि ज्या वडूगावाला परिसाचा स्पर्श होईल त्याचं सोनं केल्याशिवाय विकास नाना राहणार नाही. म्हणून मी नानांना भविष्यातील वाटचालीसाठी संपूर्ण वडूगावातील सर्व नागरिकांच्या, तमाम नागरिकांच्या वतीनं भविष्यातील विजयी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो.